नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। गणेशोत्सवात कोकणातील प्रवास सुरक्षित आणि वेगवान व्हावा यासाठी गणपती विशेष 250 रेल्वे फेऱ्यांची घोषणा केली जाते। यंदाच्या उत्सवासाठी मध्य रेल्वेने गणेशोत्सव विशेष रेल्वे वाहतुकीची घोषणा सोमवारी सायंकाळी 5 वाजता केली। अवघ्या तासाभरातच ही घोषणा मागे घेण्याची नामुष्की मध्य रेल्वेवर उडावली आहे। घोषणा मागे घेण्याचे नेमके कारण मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं नाहीये। मुळशी तालुक्यातील जंगलात शस्त्रांचा वापर करून गोळीबाराचा सराव केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या गणेश मोहिते या आरोपीने पौड पोलिसांनी न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोप केला असून न्यायालयात मारहाणीबाबत तक्रार दाखल केली आहे। यावर न्यायालयाने 14 जुलै रोजी पोलीस प्रशासनास नोटीस बजावली आहे। हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण करत असलेल्या महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेसाठी मंगळवारी 15 जुलै रोजी 51 संघांची निवड निश्चित करण्यात आली आहे। 12 संघांची निवड चिठ्ठीद्वारे करण्यात आली आहे। स्पर्धेचे अर्ज वाटप दिनांक 14 व 15 जुलै रोजी संस्थेच्या कार्यालयात करण्यात आले। गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेतील दर्जा खालावलेल्या 10 संघांना वगळून 41 पैकी 39 संघांना थेट प्रवेश देण्यात आलाय। गेल्या वर्षी स्पर्धेत सहभागी झालेल्या 2 संघांचे प्रतिनिधी या प्रसंगी उपस्थित नव्हते। प्रतीक्षा यादीत असलेल्या 21 संघांमधून 12 संघांची निवड चिठ्ठीद्वारे करण्यात आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील 14 गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात येणार आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत निर्देश दिले आहेत। याबाबत लवकरच अधिक निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या सीमा भागातील 14 गावांचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे। राजुरा आणि जिवती येथील प्रलंबित समस्यांवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तत्काळ आदेश दिले आहेत। अहिल्यानगर महापालिकेतील 776 रस्त्यांच्या कामात सुमारे 350 ते 400 कोटींहून अधिक रकमेचा घोटाळ्याला राजकीय संरक्षण मिळत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलाय। या प्रकरणी खासदार राऊत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहत या प्रकरणावर प्रकाश टाकलाय। महापालिकेतील प्रशासक आणि अधिकारी संगनमताने महाराष्ट्रातील तिजोरीची लूट करत असल्याचं संजय राऊत यांनी पत्रात लिहिलंय। दादरच्या कबूतरखान्याचा वाद आता थेट हायकोर्टात पोहोचलाय। इथल्या कबुतरांना दिवसातून 2दा खायला घालण्याची परवानगी द्या अशी मागणी करत काही पक्षीप्रेमींनी हायकोर्टात याचिका दाखल केली। मात्र सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा हा देखील तितकाच महत्त्वाचा असल्याचं स्पष्ट करत तुर्तास हायकोर्टाने याबाबत याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास नकार दिलाय। मनसेचे 2 दिवसीय राज्यस्तरीय पदाधिकारी शिबिर नाशिकच्या इगतपुरी येथे पार पडले। या शिबिराला राज्यभरातील निवडक 120 पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे यांनी संवाद साधला। यात प्रश्नोत्तर सत्रात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली। मात्र या शिबिरात आमंत्रित न केल्याने मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन नाराज झाले होते। प्रकाश यांनी ही नाराजी उघडपणे बोलून दाखवली। त्यानंतर आता पक्षाचे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर यांनी फोन करून प्रकाश महाजन यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय। राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा कार्यक्रम राज्य सरकारने हाती घेतलाय। त्याचवेळी देखभालीची यंत्रणा उभी करण्यात यावी अशी सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत केली। त्यावर भविष्यकालीन आधुनिकतेचा विचार करून यंत्रसामग्री बसवली जाईल असे आश्वासन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले आहे। राज्यातील हजारो ठेवीदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करताना त्यांच्या शिक्षा आणि दंडांमध्ये मोठी वाढ करण्यात येईल। तसेच आरोपींच्या मालमत्तांचा शोध घेऊन त्यांचा लिलाव करण्यापर्यंतच्या प्रक्रियेत पोलिसांना सहाय्य करण्यासाठी तज्ञांची विशेष यंत्रणा उभारली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली आहे। सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे पाटबंधारे विभागाची पोटपाट लगतची जागा तुकडाबंदी कायद्याचे भंग करून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनच विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी विभागीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।